जय भीम. गुरुवार दिनांक 31 जुलै 2025. सम्राट वाचनमध्ये हा पहिला लेख आहे. लेखाचं शीर्षक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धुळेकरांना संदेश. त्याचे लेखक आहेत प्राध्यापक डॉक्टर सतीश मस्के. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने खानदेश भूमी परिवर्तनशील झाली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांच्या विचारांचा सहवास इथल्या कार्यकर्त्यांना जनसामान्यांना मिळाला आहे. त्यांच्या विचाराने अनेक कार्यकर्ते घडले आहेत. त्यांच्या विचारांचा वारसा आजही मोठ्या प्रमाणात इथले कार्यकर्ते जपताना अंगीकारताना दिसत आहेत. भीम स्मृती यात्रा दिन म्हणून 31 जुलै हा दिवस धुळे येथे मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. या दिवशी विविध राज्यातून लाखो भीम अनुयायी लळिंग किल्ला येथील लांडोर बंगला या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी येतात. या ठिकाणी या लांडोर बंगल्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुक्कामी होते. त्यांच्या या स्मृतींना उजाळा मिळावा म्हणून या ठिकाणी महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश व इतर अनेक ठिकाणाहून लाखो भीम अनुयायी येत असतात. 31 जुलै 1937 साली धुळे या ठिकाणी कोर्टाच्या कामानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले होते. शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथील जहागीरदार हुलेसिंग, मोतीराम पाटील आणि मगन वाणी आणि इतर 16 जण यांच्यात बैलपोळ्याच्या मिरवणुकीत आपले बैल पुढे ठेवण्यासाठीच्या अर्जावरून वाद होता. जहागीरदार यांनी तो अर्ज जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्यायदंडाधिकारी यांच्याकडे केला होता. या अर्जाच्या सुनावणीसाठी ॲडव्होकेट तवर आणि ॲडव्होकेट मुळे या वकिलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धुळे येथे आमंत्रित केले होते. यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यासपूर्ण केस चालवून युक्तिवाद करून जहागीरदार पाटील यांना अनुकूल असा न्याय मिळवून दिला होता. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे धुळे जिल्ह्यात फक्त 2 वेळा आले होते. त्यांनी विजयानंद थिएटर आणि म्युनिसिपल शाळा नंबर 5 येथील भव्य आवारात जनतेला मार्गदर्शन केले होते. पहिल्यांदा ते 31 जुलै 1937 साली व त्यानंतर ते 17 जून 1938ला धुळे दौऱ्यावर आले होते. 31 जुलै 1937 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोर्टाच्या कामानिमित्त धुळे या ठिकाणी सकाळीच स्टेशनवर येणार ही माहिती धुळेकरांमध्ये ज्यावेळी पोहोचली त्यावेळी धुळे स्टेशन हे स्त्री पुरुषांच्या व मुलांच्याही गर्दीने फुलून गेले होते. स्टेशनवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयघोष मोठमोठ्याने होत होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वागतासाठी AR सावंत, पुनाजीराव लळिंगकर, तुकारामजी पहिलवान ठेंगे, GS आहिरे, RB आहिरे, सुखदेव पहिलवान, धोंडीराम पहिलवान, सखाराम पहिलवान, देवराम पंत आहिरे, कॅप्टन भीमराव सोळुंके व इतर मंडळी प्रामुख्याने हजर होती. सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धुळे स्टेशनवर 8:20 पोहोचले. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण है, दलितों का राजा है, आंबेडकर जिंदाबाद अशा घोषणा दिल्या व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गळ्यात हार घालून स्वागत करण्यात आले. त्यानंतर ट्रॅव्हलर्स बंगलोपर्यंत संदेशभूमी पाटील वकील यांच्या मोटारीतून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी धुळ्यातील व वेगवेगळ्या बाहेरगावाहून आलेल्या स्त्री, पुरुष व मुलांचा अफाट जनसमुदाय जमला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दर्शन घेतल्याशिवाय ही मंडळी तिथून हालत नव्हती. शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बंगल्याबाहेर आले व त्यांनी त्या मंडळींना सांगितले की माझे आता कोर्टाचे काम आहे. ते संपल्यानंतर आपण मला ज्या ठिकाणी बोलवाल त्या ठिकाणी मी येईल असे सांगून त्या सर्व मंडळींना जाण्यास सांगितले. कोर्टाचे काम दुपारी संपल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बर्वे पाटील यांच्या घरी गेले व नंतर राजेंद्र छात्रालय व चोखामेळा बोर्डिंगला भेट दिली. तिथे त्यांचे स्वागत करण्यात आले व नंतर ठरल्याप्रमाणे धुळे येथील विजयानंद थिएटरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण ठेवण्यात आले होते. ते थिएटर प्रचंड मोठ्या अफाट जनसमुदायाने दुमदुम गेले होते. कित्येकांना जागा मिळाली नव्हती. अनेकांना थिएटरच्या बाहेर उभा राहून ऐकावे लागले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की संघटना करणे तुमचे कर्तव्य आहे, कारण संघटना न केल्यास तुमची दैना शतपट होईल. इंग्रज जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांच्या मनात जातीवाचक भावना व अस्पृश्य असा भेदाभेद नव्हता. पण आता मात्र ते गेले तरी हे लोक कायम राहणार आहेत. त्यांनी जर जुलूम केला तर आपल्याला पाटील, शिपाई, मामलेदार कोणीही मदत करणार नाही. अगदी तीच परिस्थिती आज दिसत आहे. इथली मंडळी मोठ्या प्रमाणावर नानाविध क्षेत्रात अन्याय अत्याचार करताना दिसतात. आपल्या संघटनाही विखुरलेल्या दिसतात. त्यामुळे त्या काळी बाबासाहेब आंबेडकरांनी संघटना मजबूत करण्याचा दिलेला सल्ला आजही महत्त्वाचा आणि मोलाचा वाटतो आहे.
त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मला अनेक जण म्हणतात की तुम्ही अस्पृश्यांकरिता जी चळवळ करतात ती बंद करा, पण मी पैशासाठी किंवा मानापानासाठी हे करत नाही. तुम्ही स्वाभिमानी बनावे हीच माझी आकांक्षा आहे व त्याकरिताच स्वतंत्र चळवळ करणे मला अशक्य आहे. स्वतंत्र चळवळ करणे मला अवश्य आहे, कारण मला तुमच्यापेक्षा थोडे जास्त ज्ञान आहे. हा विचार आजच्या काळातही ज्यांच्याकडे ज्ञान पैसा आहे त्या लोकांना आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की स्वार्थी दुर्गुणी लोक खूप मोठ्या प्रमाणावर निर्माण होतील, त्यांना दळणाच्या खड्यावानी बाजूला फेका. राजकारणात ऐक्य संघटना जितकी जास्त तितकी लवकरच प्रगती होते. मागून खाऊ नका, चांगले अन्न खा, जेणेकरून लोक तुम्हाला मान देतील. स्वच्छतेने राहा, नीटनेटके राहा, न्याय इब्रतीने कामे करा. स्त्रियांनीही आपले वर्तन सुधारून आपल्या पोटी मामलेदार जज मुले जन्माला येतील यासाठी प्रयत्न करावे. स्वाभिमानाने व धैर्याने वागायला शिका. आपल्या अंतिम ध्येय गाठण्यासाठी कसोशीने प्रयत्न करा. हा संदेश खानदेशातील आणि इतर ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी आपल्या अंगी बाळगला आणि चोहीकडे परिवर्तन घडून आणण्याचा प्रयत्न केलेला दिसतो आहे. आज जो काही बदल झालेला दिसतो आहे तो केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामुळेच. या ठिकाणी माझा आलेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्धभूमी.